राहिलो. एक छोटीशी प्लॅटिंग सादर करतो. ह्या जातीवादीमुळे किती कसे मुलांचे प्राण गेले. ह्या जातीवादीमुळे, अशा प्रेम विवाहामुळे, अशा समाज कंटाळक लोकांमुळे अशा मुलांचे प्राण गेले. अशी छोटीशी प्लॅटिंग सादर करतो. लक्ष द्या. 15 वर्ष झाले हो. 15 वर्ष झाले घरची वारली, माझी पत्नी दिवांगत झाली आणि एक छोटसा बाळ होतं मला, आणि त्या बाळाचं संगोपन मी स्वतः केलं. दुसरी पत्नी न करता त्या बाळाचं संगोपन केलं. दुसरी पत्नी भेटते कशी नाही कशी, त्या गोष्टीने मी दुसरी पत्नी केली नाही, दुसरं लग्न केलं नाही आणि एका मुलाला तळ हाताच्या फोड्याप्रमाणे पाडलं. त्या बाळाचं संगोपन केलं आणि त्या बाळाला आज मी शिक्षण शिकवत आहोत. चला, त्या बाळाला आवाज दिला पाहिजे. माझं बाळ कॉलेजला गेलं की नाही त्याला विचारून पाहिलं पाहिजे. बाळा म्हटलं माझ्या, हे माहे माहे मारे बाळा, हे मारे आणि माझ्या लाडका बाळा, हे मुले मुदाका हे. लमच्या बापाचा तोंड दाबतात का बे? मी म्हणजे काय झालं झावाली काय पायाला तुला चांगल्या नावात गेलो ना. मी कान धाबाल घेतो तोंडाला मग. आता खोटं गेलतास म्हणून. कोण गेलतो म्हणजे? गेलतास कोटी. मी 4-5 वेळा तुला आवाज दिला. अगं आपल्याच्या बकऱ्या जणून राहिला. आपल्या घरचा बकरा जनताने पाहिल्या का? बकरी जनताने पाहिल्या, पण बकरा जनताने पाहिल्या का? अगं तो मोठ्या सिंगाची बकरी होय ना ते. मला का बघ एकाचे घालून घ्यायचे. तुला बकरातला बकरी फरक नाही समजे का बे? बकरा मोठ्या सिंगाचा आणि बकरी मोठी अरे सिंगाची. बेटा, तो ते आपल्या घरची बकरी होय. मला का माहिती, मी मला बकरा तसं नाही नाही, आपल्या घरची ते बकरी होय. काय आवाज दिला? अरे आवाज आला भाऊ तुझा. मी का म्हटलं बापू हे मग हा 8 दिवसाचा जमाना झाला बाळा रे, शाळेत का नाही गेला बाळा बाळा हे मुरे. का सांगू बाबा, हा, आपल्या घरची परिस्थिती मोठी गंभीर. हो ना. लहान असताना आमची आई म्हणून पावली. मेली ना बेटा. तुला मला माझ्यासाठी तुला रक्ताचं पाणी केलं. हो ना, केलं ना बाळा. रक्ताचं पाणी केलं. हो. तुला माझ्यासाठी का नाही केलं? भरपूर काय केलं बाळा. लहान होतो हा, तेव्हा तुला मला मोठं केलं. हो ना. कसं केलं मी माझं पण मला माहित आहे. बरोबर बाळा, तुला मला माहिती आहे. तुला माझ्यासाठी तुला टोंगे फोडल्यास. तुला मला तुला दूध पाजलं मगच्या. मायासाठी म्हणते, टोंगरे फोडलाच म्हणते ना, आपलं दूध उपादालाच म्हणते. माणसाला दूध राहते का जी? हा राखलंय का? हा, दुकानामध्ये बोंबले हे बोंबची भेटते. अच्छा, ते बोलची का? मग? निप्पल म्हणतात तिला, निप्पल. मला का माहित? हा, ते निप्पल होय. तर ते शिशी मध्ये तुले दूध टाकू बाळा आणि तुले पाजून देऊ. बरोबर. तुला तू एवढं कष्ट केलं ना. हो, बरोबर. मग काय केलं? मग शिकायचंच काय नाही. मग तुले का वावरात घेऊन जाऊ? कोणते का? तसं नाही बाबा. बाबासाहेबांना सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. बरोबर आहे. असुरक्षित राहायचं नाही बाळा, शाळेत जायचं. का शाळेत म्हणते का? नाही नाही, शाळेत जायचं बाळा आणि चांगलं ऑफिसर बनायचं. बाबासाहेबांसाठी बॅरिस्टर बनायचं. बरोबर आहे. आईची आठवण येते. हो ना बाळा. आईची आठवण येते. तुला मला काही नाही केलं का? सगळं समजते. पण तुला माझ्या आईची माया दिली, सगळं माझ्यासाठी केलं. हो ना बाळा. नाही बाळा, तसं म्हणलं होणार नाही. बाबा, मला आईची आठवण आली. हो ना. तू एक माझी आई समज. हो ना, बरोबर बाळा. काही समजलं आई समज. तुला तळ हाताच्या फोड्याप्रमाणे पाडलं रे. तुला रक्ताचं पाणी केलं तुझ्यासाठी. जीवाचं रान केलं. काय केलं? मी लोकांच्या घरच्या नोकऱ्या
तुला मी कॉलेजला नेऊन देतो. आपण नागपूरला जाऊ. नागपूर माहित आहे तुला? हा, तिथं नागपूरला तुझं ऍडमिशन करून देतो इंटरनॅशनल कॉलेजमध्ये आणि तिथे तुला घेऊन नागपूरला जातो. नागपूरला कॉलेज मध्ये हा, काही ऑपरेशन करायला ऑपरेशन आहे काय? आपण तिथं कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करून तुझं तुझी म्हणते यार का ऍडमिशन. मला ऐकायला ऑपरेशन ऑपरेशन आहे का? ऍडमिशन. आपली मला नाही तू कोणत्या वर्गात शिकला? तू आता कोणत्या वर्गात होता? कोणती परीक्षा पास झाला? कोणती परीक्षा पास झालास? कोणत्या वर्गात होतास तू आता? बावळी हा? बावळी नाही का ती बावळी बावडी होय. या हा, 10च्या वर 2 येते का म्हणते 10च्या वर तर 2 येते. त्याले म्हणते 12वी. मला का समजतच नाही ना तुला कोणत्या मास्टरला पास केलं का? तू बोर्डाची परीक्षा कसा पास झाला? त्याची बोर्डाची. आता बोक्याची मला बोर्ड बी नाही चालले. तुला फोड पडताना लागली. त्या तुझ्या तू बावळा शिक बिलाचे का तू 12वीची परीक्षा पास कसा झालास? काम घेत मागचं चहा पाजला होता एक आणि चहा पाजला म्हणलं गुरुजी तुम्हाला शिकण्याचं ठाऊक आहे का म्हणलं हा, तू तर मापेक्षा हुशार निघला का म्हणले तुझ्यापेक्षा हुशार निघला म्हणे. म्हणलं, गुरुजी तुमचे जे कोणी नातेवाईक समजून झालेले शिकण्याचं पाकिट घेऊन घ्या म्हणलं हा, बरोबर. आणि चहा पिऊन घ्या म्हणलं मुळे वर पास करून घ्या म्हणलं आणि तुला बॉल पास त्या मास्तरनं, त्या माईचा नवरा होता का रे तो? बाबा काऊन नाही म्हणलास त्याले? कोणाले त्या मास्तरले गुरुजी वेळेला हा तर बाबा म्हणून देतास. तुला पास केलं ना तर तुझ्या माईचा नवरा झाला काय तर झाले म्हणे? हा म्हणून देतास बाबा. अजून नका म्हणून राहिला. मी बावली झालो बावली नाही का हा, काम त्याला 12वी म्हणतात त्याला. ते तुला म्हणलं ते हा, हा, बरोबर. तू 12वी पास झाला. आता तुझे डॉक्युमेंट्स घे. तुझे फर्स्ट इयरले ऍडमिशन करायला नागपूरला घेऊन जा. नागपूरले नागपूरले. नागपूरले टाकून आहे ते हा, काय टाकू तू अबे डॉक्युमेंट कागदपत्र तुझ्या शाळेचे. 12वीची टीसी घे. 12वीची मार्क लिस्ट घे. 2-3 तुझे चांगले चांगले डॉक्युमेंट्स घे. चला पटकन तयारी कर. म्हणजे मुली तिथं जाईल हा, नाही माझ्याकडे येणार नाही नाही तुला देता मी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करतो. हॉटेलमध्ये हो. अबे हॉटेलमध्ये नाही, हॉस्टेलमध्ये म्हणलं. बोर्डिंग स्कूल म्हणतात त्याला. कायची? बोर्डिंग स्कूल. आता कॉलेजचे पुस्तक करून आणलं. हा मर्तेची मा हातानच. मला चांगलं सांग मराठी. अरे बोर्डिंग स्कूल म्हणजे मुलांचं वसतिगृह. वसतिगृह जिथं मुलं शिक्षणासाठी राहतात. हा, तिथं तुझं ऍडमिशन करतो. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून तू शिक्षण कर. मुलं काय ते? हा, आणि शिकून तू बॅरिस्टर बन बेटा. वकील बन. माझं स्वप्न बन बॅरिस्टर. पालिस्टर करून राहते का? बॅरिस्टर दाखव का आता? मग तू चांगलं चांगलं पालिस्टर. नाही बेटा, असं करू नको ना, मार खाऊ नको. हा. अरे शिक्षण घे तू. हा, हा. अन शिक्षण घे तू. भीम पार का रे. शिक्षण घे तू. भीमाचा रखा रे. आई बापाला विसरू नको रे. आई
शैक्षिक आजची आपल्याला जास्त प्राधान्य आहे आणि ते प्राधान्य तुला लवकर लाभेल आणि तुला लवकर निघून लागेल. त्याच्यासाठी तुला लई परिश्रम करायचे आहे हो आणि तुला लगेच परिश्रम करायचे आहे. त्याच्यासाठी तुला नागपूरला नेतो आणि चांगल्या कॉलेजमध्ये तुझी ऍडमिशन करून देतो बाळा. बरोबर? शिकतो बाबा. हा ठीक आहे. शिकायचं बाळा? हो. हा ठीक आहे. आगे छकुली छकुली आगे छकुली आगे छकुली माझी लाळाची गवळी आगे गौरी कुठं आहेस ग मम्मी काय म्हणते ग आज तू शाळेत नाही गेली नाही ना मम्मी का ग बरं वाटत होतं तुला माहित आहे ना तू एक ब्राह्मणाची मुलगी आहेस म्हणून तू शाळेत का नाही गेली का बरं नाही गेली तू शाळेत बरं वाटत होतं त्यामुळे जायची इच्छा नव्हती बरं वाटत नाही का तुला म्हणून तू गेलीस नाही हो अगं जायचं आयचं नीट ऐकायचं आणि शाळेत जायचं ग उद्यापासून जाणार मम्मी बरं तू शाळेत नाही गेलीस ना हा तू आजचे दिवस चाल माझ्यासोबत पाणी आणायला बरं ठीक आहे तर मी मम्मी. काय म्हणते माझी लाळाची छकुली आहेस ना तू हो मम्मी. एकुलती एक माझी मुलगी आहेस ग हो ना मम्मी लाडकी छकुली माझी लही गुणवाना लाडकी छकुली माझी लही गुणवाना एक एक पैसा तुला शिकारीना एक एक पैसा तुला शिकारीना लाडकी छकुली माझी लई गुणवान लाडकी छकुली माझी लई गुणवान एक एक पैसा मिळून तुला करीना एक एक पैसा मिळून तुला तू ऐकशील ना आईची हो बाई रूढी परंपरा घातक मुलींच्या दिवाना वंदना सदगता जगता उभा जन्म गेला रूढी परंपरा घातक मुलींच्या दिवाना वंदना सदगता जगता उभा जन्म गेला तुला तुझ्या पायावरती उभी मी करीना तुला तुझ्या पायावरती उभी मी करीना एक एक पैसा मिळून तुला शिकवीना एक एक पैसा मिळून तुला शिकवीना माझी चिकुली लावायची आठशी ना माझी गोष्ट मला घरामध्ये दोन माठ घेऊन काय आपण पाण्याला जाऊ जा घेऊन ये माठ. चकली. ए गौरी, चाल ना बाबू पाण्याला जाऊ ना मग हो चालेल मम्मी माढ्याच्या माढ्यामध्ये पाटाचं पाणी गाडलं. माढ्याच्या माढ्यामध्ये पाटाचं पाणी गाडलं. माढ्याच्या माढ्यामध्ये पाटाचं पाणी गाडलं. माढ्याच्या माढ्यामध्ये पाटाचं पाणी गाडलं.
म्हणतो का भोकलं इकडं पावाले गेलं तूच म्हणत दोन बाया पाय. अबे इकडं दोन बाया पाय म्हणलो. मला का माहिती तुला सांगितलं? त्याच्याजवळ नाही का दोन माठ आहेत दोन आणि थंड्या थंड्या पाण्याचे माठ माथं. माठ म्हणजे मडके. मडके आणि ते त्याच्यामध्ये थंड पाणी असेल आणि एवढे पाहिजे दिलं बापू व्याकुळ झालो आपण पाण्यानं त्याच्याकडे जाऊन आणि पोट भर पाणी घेऊन रे बाळा तू मागचं पाणी कमी माग. बाई मी मागतो ना रे ओ बाई, बाई ओ बाई, बाई चांगलं बोल ना. बाई आम्ही पाण्यानं लई व्याकुळ झालो मा पाण्यानं व्याकुळ झालो आणि आता आम्हाला थोडं तू पाणी पाठ हा काय झालं दादा तुला आता तुला आहे ना 50 किलो दूर आहे माझं घर 50 किलोमीटर दूर आहे माझं घर माहित आहे का तेवढा लांब भरून मी पाण्याला येते आणि मग आता मला प्यायला 50 किलोमीटर राहू दे ना तर 100 किलोमीटर राहू दे तेवढ्या दूर- पाण्या एवढा धर्म कोणताच नाही नाही आहे पाण्या एवढा धर्म कोणताच नाही हे बरोबर आहे तुमचं हा, मला- माहिती का माझं मुलीना आणि मी ना दोनच माठ आणला तुला लई पुण्य लागल ना आम्हाला थोडस पाणी पाच माय चांगलं मागणं का चांगलं मागणं. पाणी किती देणार नाही पाणी पाचता का आम्हाला पाणी पाजते लगेच मी दूर लागावं, लगेच. पाणी पाजते पण आम्ही ब्राह्मणा म्हणजे मी ब्राह्मणाची बायको आहे मी ब्राह्मणाची माझी मुलगी आहे असं का? हो तुम्ही कोणत्या जातीच्या बाई आम्ही यशी समाजाचे हो आम्ही महार समाजाचे हो यशी समाज तिला बोलता तरी येते का? थांब ना मार म्हणलं सीधा आम्ही मार समाजाचे आहोत. आम्ही महार समाजाचे हो एससी कॅटेगरी मध्ये येतो ना तुम्ही महार समाजाचे व्हा हो ना म्हणजे तुम्ही अच्युत व्हा आम्ही ना जर तुम्हाला पाणी दिलं ना आम्ही अच्युत नाही असं करा नको पाण्या एवढा नाही, धर्म नाही, कोणताच नाही जाती पात पाहून